ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी सर्वात पहिलं रत्न जे निघालं होतं ते म्हणजे विष. ते विष म्हणजे हलाहल. तर एकच यातनं आपल्याला तात्पर्य पाहायला मिळतं की कुठलीही चांगली गोष्ट करत असताना सर्वात पहिला आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. ते वाईट विचार जर आपण परमेश्वराला अर्पण केले तर सगळ्याच गोष्टी चांगले होतात. म्हणजे शेवट हा अमृत सारखाच होतो, जसा की 14वा रत्न हा अमृतच होता. तर हे तात्पर्य ह्यातनं आपण पाहू शकतो. असे अनेक इतिहास आपल्याला ह्या मूर्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मी तुम्हाला खंडोबाची मूर्ती दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर बनवण्यात आलेली आहे आणि भारी वाटते खरं बघून हे सगळं. चला थोडं पुढे जाऊया आणि पाहूया. असे बरेचसे आपल्याला सुंदर सुंदर मूर्ती पाहायला मिळणार आहे. या मूर्तीला पाहून मला तर काही सांगायला लागणारच नाही. तुम्ही पाहू शकताय खाली रावण आहे आणि रावणाने त्याच्या डोक्यावरती उचललेला पर्वत म्हणजे कैलास पर्वत आहे आणि ते जेव्हा जात होता श्रीलंकाला त्यांना घेऊन त्यावेळेस